नमस्कार. लॉर्ड माउंटबॅटन म्हणतो, जर छत्रपती शिवाजी महाराज जर इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय परग्रहावर देखील राज्य केले असते. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, जर हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल तर त्याला पर्याय एकच, छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे लढा. स्वामी विवेकानंद म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज हे एक नाव आहे, नाव नाही तर ते आजच्या तरुण पिढीसाठी ऊर्जा आहे आणि हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गरजेची आहे. इंग्रज गव्हर्नर म्हणतात, जर छत्रपती शिवाजी महाराज अजून 10 वर्ष जरी जगले असते ना तर आम्हाला संपूर्ण हिंदुस्थानाचा चेहरा सुद्धा पाहता आला नसता. आशिया खंडातील सर्वात मोठं साम्राज्य असणारा बादशाह औरंगजेब म्हणतो, काबूल पासून कंधार पर्यंत माझ्या तैमूर खानानं ना मोगली सत्ता निर्माण केल्या. मोठ्या सरदारांना माझ्या तैमूर खानानं पाणी पाजलं, पण मात्र महाराष्ट्रात आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी रोखलं. माझी सारी शक्ती मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव करण्यात खर्च केली, पण छत्रपती शिवाजी महाराज काय माझ्या हाती आले नाहीत. अरे अल्लाह दुश्मन दिया तो भी कौन दिया, शिवा भोसला जैसा दिया. हे खुदा तेरा जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि मेरा दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूवेळी औरंगजेबाने काढलेले होता. परकीयांना शिवाजी महाराजांवर इतका विश्वास होता. कारण काय तर त्यांचे कार्यस्त्रोत माझी जाऊचे संस्कार आणि त्यांचे शिक्षण. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आज प्रत्येक माता पिताला वाटतं आमच्याही घरी शिवाजी महाराज जन्माला यावे, आमच्याही घरी जिजाऊ जन्माला यावे. अरे पण कसे घडतील शिवबाग, कशा घडतील जिजाऊ, कारण आमच्याकडे म्हाळसा राणीच नाहीयेत. आहेत ना, आमच्याकडे मम्मी आहे, मॉम आहे. मग सांगा ना कसे घडतील संस्कार. आजकालची माता आपल्या मुलांना समोर न घेऊन बसतात, टीव्ही समोर बसते, मालिका पाहते आणि त्याचं अनुकरणही करते. आज आम्हाला जिजाऊ हवे आहेत, पण जिजाऊंवर संस्कार करणारे वृद्धच नको आहेत. आज सगळीकडे एकच चर्चा होत आहे, मुली परधर्मीयांसोबत पळून जात आहेत. कारण काय तर त्याला कारण आहे, ज्या मुलींवर संस्कार करणाऱ्या वृद्धांनाच आम्ही घरातून बाहेर काढतोय, नाही तर आम्ही तरी घरातून बाहेर पडतोय. अरे का कशाला एवढा त्याग? तोही आपल्याच साईबापांचा. वडिलांनी मुलाला शिकवलं, चांगल्या नोकरीला लावलं, मग त्याला छोकरी मिळाली आणि तो तिच्या प्रेमात कधी आपल्या म्हाताऱ्या आई बाबांना विसरला, ते त्या म्हाताऱ्या आई बाबांना समजलं नाही. अरे विचारा त्या वृद्धाश्रमातील वृद्धांना, तुमची मुले काय करतात, तर ते म्हणतील माझा मुलगा डॉक्टर आहे, माझा मुलगा इंजिनियर आहे, माझा मुलगा IAS ऑफिसर आहे, माझा मुलगा शिक्षक आहे. कुणीतरी म्हणेल माझा मुलगा परदेशात राहतो. अरे विचारा त्या वृद्धांना, तुमच्या मुली काय करतात. डोळ्यात पाणी आणून उत्तर मिळेल, प्रेम विवाह करून दूर कुठेतरी राहते, जिवंत आहे की नाही हे सुद्धा मला माहित नाही. त्यांच्या डोळ्यात फक्त आणि फक्त पाणीच दिसते. प्रेम करावं ना तर प्रेम कसं करावं ऐकताय तर ऐकाच मग. राजा तुम्ही पुढे व्हा, विशालगड गाठा. जोपर्यंत तो पण आवाज खाली येत नाही तो एकाही कधी मला पुढे सरकू देत नाही. हा बाजी लाख मेले तरी चालतील, पण या लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे. राजा आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. प्रेम करावं ना, प्रेम बाजी सारखं करावं, वीरतानाजी सारखं करावं. प्रेम करायचंच असेल राजा 7 मावळे द्या, एका रात्रीत किल्ला घेतो असं म्हणणाऱ्या कोणाची भद्रासारखं प्रेम करा. प्रेम करायचंच असेल तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसारखं करा. धर्मावर निस्वार्थ प्रेम. आणि तसंही नसेल जमत तर माता जिजाऊंसारखं करा. त्या मातेनं आपलं सर्वस्व देश धर्मासाठी अर्पण केलं. कसं प्रेम केलं असलो त्यांनी, आणि आज आम्ही काय करतो. असो, महाराष्ट्राची पुण्याई म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा सारखा राजा येथे जन्माला आला. माझ्या राजाला अवघं 50 वर्षांचं आयुष्य लाभलं. त्या 50 वर्षांच्या आयुष्यामध्ये 350 किल्ल्यांचं साम्राज्य माझ्या राजाने उभं केलं. 50 वर्षांच्या आयुष्यामध्ये 350 किल्ल्यांचं साम्राज्य माझ्या राजाने उभं केलं. आणि आज आपण त्याच गडकोटांवर आपली नावे विचित्र अक्षरात लिहून ठेवतो.
इतिहास ठेवतो हे पाहून असं वाटतं हे कुठेतरी चुकतं, हे कुठेतरी चुकतं. ज्या गडकोटांवर माझ्या राजाचं पाऊल पडलं तो गडकोट एक स्मारक व्हायला पाहिजे. आणि आज आम्ही समुद्रामध्ये स्मारक उभारण्याची स्वप्न पाहतोय हे पाहून असं वाटतंय हे कुठेतरी चुकतंय, हे कुठेतरी चुकतंय. आपण गाडीवर शिवराय माझे छत्रपती जगदंब अरे बघतोस काय मुजरा कर लिहितो, पण तीच गाडी एखाद्या बिअर बारच्या दारात पाहून असं वाटतं हे कुठेतरी चुकतं, हे कुठेतरी चुकतं. माता जिजाऊ शिवरायांना नेहमी म्हणायच्या शत्रूच्या स्त्रीमध्ये देखील ही आपली बहीण पहा, आई पहा, रखुमाई पहा. पण आज आमच्याच महिला सुरक्षित नाही आहे हे पाहून असं वाटतं हे कुठेतरी चुकतं, हे कुठेतरी चुकतं. शिवाजी महाराजांनी आपल्या मौलांना आदेश दिला होता शेतकऱ्याच्या गवताच्या गाडीला सुद्धा कोणी हात लावू नका. आणि आज तोच शेतकरी आत्महत्या करतोय हे पाहून असं वाटतं हे कुठेतरी चुकतं, हे कुठेतरी चुकतं. मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानते. आणि शेवटला गाजविला प्रतापासा झुकवली जुलमशाही, गाजविला प्रतापासा झुकवली जुलमशाही. धन्य तुम्ही जिजाऊ त्या छत्रपती शिवरायांची आई, धन्य तुम्ही जिजाऊ त्या छत्रपती शिवरायांची आई. संस्कार तुमचे थोर घडविले शिवबाला, संस्कार तुमचे थोर घडविले शिवबाला. रयतेला उद्धारले तुम्ही आदर्श माता झाल्या त्या आदर्श राजे झाले. संस्काराला माते तुझ्या जगी तोड नाही, संस्काराला माते तुझ्या जगी तोड नाही. धन्य धन्य तू जिजाऊ त्या छत्रपती शिवरायांची आई, धन्य धन्य तू जिजाऊ त्या छत्रपती शिवरायांची आई. स्वराज्याची प्रेरणा तुम्ही या महाराष्ट्राची शान, स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान. मुद्रा तुम्हाला मानाचा झुकून आमची मान, मुद्रा तुम्हाला मानाचा झुकून आमची मान. बोलणे हे माते दिन तुझ्या पायी, बोलणे हे माते दिन तुझ्या पायी. धन्य धन्य तू जिजाऊ त्या छत्रपती शिवरायांची आई, धन्य धन्य तू जिजाऊ त्या छत्रपती शिवरायांची आई. धन्यवाद.